ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सरंजामे घरात एकदम ऐटीत बसलेली असतात. तेवढ्यातच सायली आणि अर्जुन तिथे येतात. सरंजामे खरं तर टी व्हीवर बातम्या बघत असताना सायली अर्जुन तिथे येऊन पोचल्याने सरंजामे सायली अर्जुनला खूप काही उलटसुलट बोलत असतात. त्याच वेळेला आता ते म्हणत असतात की तुम्ही काही करा, कुठेही शोध लावा, परंतु तुम्हाला काही झालं तरी सुद्धा पुरावे माझ्या विरुद्ध काही भेटणार नाहीयेत. त्यामुळे तुम्ही उगाचे ना तुमचा वेळ वाया घालवू नका, कारण मी माझे पुरावे कोणालाही असे सहजासहजी मिळवू देत नाही. त्यासाठी मी खूप जास्त मेहनत केली आहे, असं देखील आता ते म्हणत असतात. पण अर्जुन आणि सायलीच्या हातात त्या पुराव्यांची पूर्ण लिस्ट असते आणि म्हणूनच ते दोघंही जण म्हणत असतात की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, कारण तुम्ही आतापर्यंत जे काही कारनामे केलेले आहेत त्याची संपूर्ण यादी आमच्या हातात आहे आणि जवळजवळ तुम्हाला मी सांगतो की यामध्ये एवढी मोठी यादी आहे ना की वाचायलासुद्धा हा दिवस कमी पडेल, इतकी मोठी ही यादी आहे. तरीसुद्धा सरंजामेंना अर्जुन जे काही बोलतोय ते सगळं काही खोटंच वाटत असतं आणि म्हणूनच ते एकदम ऐटीत सांगत असतात की तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही, कारण मी कोणतेही पुरावे मागे सोडत नाही आणि तू या जन्मात कधीच माझे पुरावे कधीच आणू शकणार नाही, असं देखील सरंजामे म्हणतात. सरंजामेंचा जो काही कॉन्फिडन्स असतो हा हाय लेवलचा असतो, मात्र अर्जुन त्याचा तो कॉन्फिडन्स असा हे करतो की तो आता पूर्ण लिस्ट वाचायला सुरुवात करतो. 2 ते 3 नावं वाचून दाखवताच आता सरंजामेची तळतळ कापायला लागते. त्याला आता कळतच नसतं की काय करू, कारण एवढे दिवस त्याला असं वाटत होतं की जे काही चाललेलं आहे ते खरं तर वेगळंच आहे, परंतु आता जे काही पुरावे अर्जुनच्या हाती मिळालेले असतात त्यामुळे आता अर्जुनने शांत न राहता त्याला चांगलं सुनवायचं ठरवलेलं असतं आणि म्हणूनच जे काही आहे तेच दाखवून त्याची आता बोलतीच बंद केलेली असते. त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायली सांगत असतात की बघा, आमच्या हातात तर पुरावे लागलेत आणि हे पुरावे जेव्हा मी आता कोर्टात सादर करेन ना तेव्हा तुमचं काय होईल ते बघा, कारण ऑलरेडी संशयाची सुई तुमच्याकडेच येते. तेवढ्यातच बातम्यांवर सुद्धा दाखवलं जात असतं अर्जुन सुभेदार हे आता प्रत्येक पुराव्यांच्या शोधात आहे. तर या केसच्या संदर्भात सरंजामे इन्स्पेक्टर यांच्यावर संशयाची सुई आहे, असं देखील आता त्या बातम्यांमध्ये दाखवलं जात असतं. त्याच वेळेला आता अर्जुन म्हणत असतो की बघितलं का, सगळं काही एकदम आमच्या बाजूने चाललेलं आहे, म्हणजेच जर मी ही फाईल कोर्टात दिली तर तुमचं काय होईल याचाही विचार करा, असं देखील आता अर्जुन मुद्दामच बोलतो. त्यावर आता ते खूप जास्त घाबरतात. त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरणार नसतो, कारण त्यांना माहिती आहे हा अर्जुन सुभेदार आहे आणि हा अर्जुन सुभेदार कुठच्याही थराला जाऊन आपलं सत्य जगासमोर आणू शकतो आणि तेवढी कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये आहे. हे सुद्धा तितकंच खरं आहे, हे सुद्धा त्यांना माहिती असतं. टी व्हीवर दाखवणाऱ्या न्यूज म्हणजेच या सगळ्यात त्याचा हात आहे हे सुद्धा बऱ्यापैकी दाखवलं जात असतं. सरंजामेचा या सगळ्यात हात आहे म्हटल्यावर सरंजामेची कसून चौकशी होणार हे सुद्धा आता बातम्यांमध्ये दाखवलं जात असतं. त्यामुळे आता ते खूप जास्त घाबरलेले असतात. ते विचार करतात की नाही, आता हीच ती शेवटची संधी आहे, ज्या शेवटच्या संधीत मला काही झालं तरीसुद्धा आता साथ द्यायला हवी अर्जुन सुभेदार यांची. तर सायली आणि अर्जुनने जी काही फाईल आणलेली असते ना तयार करून, ती फाईल ते तिथेच ठेवतात आणि म्हणत असतात की विचार करा, ही फाईल जर आम्ही कोर्टात दाखवली तर तुमचं काय होईल ते, मग विचार करूनच या सगळ्याचा निर्णय घ्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आता कोर्ट भरलेलं असतं. त्याच वेळेला आता कोर्टात कारवाई सुरू होते. अर्जुन सुभेदार पुढे येत आता म्हणत असतो की आतापर्यंत कोर्टात मी जे काही पुरावे सादर केले आहेत त्यामध्ये हा जो खून आहे तो 13 तारखेला झालेला आहे, पण जे काही रिपोर्ट आतापर्यंत कोर्टात दिले गेले हे सगळे काही चुकीचे, म्हणजेच 11 तारखेचे दाखवले गेले. पण हा कोर्टाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे आणि हे कुठेतरी थांबायला हवं, म्हणूनच मी खरे रिपोर्ट कोर्टात सादर केले आहेत, असं देखील अर्जुन आता म्हणत असतो. अर्जुन जेव्हा हे सगळं काही बोलत असतो तेव्हा मात्र अर्जुन तेच बोलतोय असं दामिनीला वाटतं. खरं तर जो अर्जुन आहे तो या सगळ्याचं रिमाइंडर पुन्हा एकदा देत असतो, पण दामिनीला असं वाटत असतं की आज अर्जुनकडे कोणताही पुरावा नाही आहे, यासाठी अर्जुन जे आहे मनात तेच सगळं काही पुन्हा एकदा सांगतोय आणि कोर्टाचा वेळ वाया घालवतोय, असंच काहीसं त्या दामिनीला वाटत असतं.
म्हणूनच दामिनी आता पुढे येत म्हणत असते की हे जे काही चालू आहे अर्जुन सुभेदार यांचं, हा फक्त वेळ काढूपणा चाललेला आहे. म्हणजेच कोर्टाचा वेळ कसा वाया जाईल याचा जास्तीत जास्त विचार हा ते करतायत. कारण या ज्या घटना आहेत त्या ऑलरेडी झाल्या आहेत. मग आता ह्यांच्याकडे दुसरे कोणतेच पुरावे नाही आहेत का, म्हणून हे तेच पुरावे कोर्टात सादर करतायत, असं देखील आता ती बोलत असतात. तेवढ्यात अर्जुन सुभेदार म्हणतो की नाही, मी काहीही कोर्टाचा वेळ वाया घालवत नाही आहे. आणि तुम्हाला असं वाटतंय का मी हा कोर्टाचा वेळ वाया घालवतोय, तर तुमच्यासाठी तसंच समजा. पण आता मी कोर्टात एक पुरावा सादर करणार आहे, असं देखील जेव्हा आता अर्जुन म्हणतो तेव्हा मात्र दामिनीची बोलती बंद होते. दामिनीला असं वाटतं की अर्जुनकडे कोणताच पुरावा नाही आहे आणि म्हणूनच तो इतकं सगळं काही बोलतोय. पण अर्जुनकडे आता पुरावा असतो आणि म्हणूनच अर्जुन आता ऐटीत बोलत असतो. पण या सगळ्यामुळे ना साक्षी आणि महिपत हे मात्र खूप जास्त घाबरलेले असतात. ते दोघंही जण आता विचार करत असतात, आता ह्याच्या हाती कोणता नवा पुरावा लागला असेल जेणेकरून हा या सगळ्याबद्दल बोलत आहे. या सगळ्याच्या ह्याच्यानेच त्यांना खूप जास्त घाम फुटलेला असतो. अर्जुनने आता कोर्टाकडे वेळ मागितलेला असतो. म्हणजेच अर्जुनने आता सांगितलेलं असतं, मी काही पुरावे तुमच्याकडे सादर करणार आहे, पण त्यासाठी मला ना थोडा वेळ हवा आहे. अर्जुनला सुद्धा आता जजकडनं वेळ मिळालेला असतो. कोर्टात कारवाई सुरू असताना मध्येच थांबवली जात असते, कारण चैतन्य आणि त्याचसोबत जे सरंजामे पोलीस असतात ते आता त्या शोधात असतात. खरं तर तो जो काही पुरावा असतो तो सरंजामेंकडे असतो आणि सरंजामेंच्या कपाटात तो पुरावा खरं तर मिळत नसतो आणि त्याच्या शोधात असतात. तर दुसरीकडे आता सायलीला माहिती असतं की नक्कीच पॉझिटिव्ह घडणार आहे. तरीसुद्धा ती देवयाईकडे प्रार्थना करत असते आणि देवयाईला म्हणत असते की देवयाई या संकटातून आम्हाला वाचव, काही झालं तरीसुद्धा. तर दुसरीकडे दामिनी आता पुन्हा एकदा उठून उभी राहते आणि म्हणत असते की हा कोर्टाचा वेळ वाया घालवणं चालू आहे. तर इकडे सरंजामे आणि त्याचसोबत चैतन्य हे रिपोर्ट शोधत असतात. चैतन्य सरंजामेंना म्हणत असतो की काय चाललंय हे सगळं, म्हणजेच की कुठे ठेवलंय तुम्ही हे, एवढे दिवस तुम्हाला नीट ठेवता आले नाही का पेपर, आता बघितलात का किती वेळ लागतोय ते ह्या सगळ्यामुळे. आणि त्याच वेळेला आता त्यांना नेमका तो पेपर सापडलेला असतो. तर दुसरीकडे अर्जुन म्हणत असतो की नाही, आता लवकरच तुम्हाला सगळं सत्य समेल. आणि त्याच वेळेला आता जेव्हा कोर्टात चैतन्य येतो तेव्हा धावत पळत ते रिपोर्ट हातात देतो. पण यावेळेला सरंजामेंची एंट्री झालेली नसते. त्याच वेळेला आता इकडे पाहायला मिळतं दामिनीचं तोंड जे आहे ते बघण्यासारखं झालेलं असतं. म्हणूनच दामिनी जी आहे ती आता शांत असते. दामिनी विचार करते की आता काय होईल. परंतु पुढे इकडे आपल्याला पाहायला मिळतं साक्षी ही जी आहे ती खूप जास्त घाबरते. आता अर्जुनने जो पुरावा आणलेला असतो ना, त्या पुराव्यामध्ये एक मेव असा पुरावा असतो ज्यामध्ये आता साक्षीच्या बोटाचे ठसे सापडलेले असतात जे पिस्तुलावर असतात. आणि जेव्हा अर्जुन हे रिपोर्ट कोर्टात सादर करतो तेव्हा मात्र आता महिपत आणि साक्षी यांची बोलती बंद होते. तर अर्जुन सांगत असतो की ज्या दिवशी खून झाला त्या दिवशीचे हे रिपोर्ट्स आहेत आणि हे रिपोर्ट्स खरे आहेत. तेवढ्यातच लगेच जागेवरनं उठून पुढे येत लगेच दामिनी म्हणत असते की पुन्हा एकदा तुम्ही हेच करताय. या आधीसुद्धा कोर्टामध्ये हे सगळं काही दाखवलं गेलेलं होतं आणि तरीसुद्धा पुन्हा पुन्हा तुम्ही तेच पुरावे कोर्टात का सादर करताय. ऑलरेडी 2 वर्षाआधी हे सगळे पुरावे कोर्टात आणले होते आणि हे पुरावे जेव्हा कोर्टात आणले होते तेव्हा सगळं काही सत्य समोर आलंच होतं आणि त्यावर मधुभाऊंचे ठसे होते. तर दुसरीकडे प्रिया ही खूप जास्त घाबरलेली असते. मात्र रविराजांना अर्जुन जे काही करतोय ते एकदम परफेक्ट करतोय हे तर आता समोर दिसतच असतं. परंतु इथे असणारी जी दामिनी असते ती मुद्दामून वेळ काढत म्हणत असते की ही कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. तर अर्जुन म्हणत असतो की आधी जे रिपोर्ट्स दाखवले होते ते सगळे काही खोटे होते, पण हे सगळे रिपोर्ट्स खरे आहेत, तुम्ही पाहिजे तर क्रॉस चेक करू शकता. पण आता या सगळ्या रिपोर्ट्सना सुद्धा खोटे ठरवायचं काम जे आहे ते खरं तर तिथे असणारी दामिनी करत असते. दुसरीकडे साक्षीच्या बद्दलच बोलत असताना प्रिया म्हणत असते की आता साक्षीची वाट लागली. तर त्यावर रविराज म्हणतात की तुला काय जातंय तिची वाट लागली तर, तू तर तिला सपोर्ट केलास ना एवढे दिवस, तुला वाटत होतं की हे सगळं काही तिने केलेलं नाही आहे तर पुन्हा एकदा
प्रिया जी आहे ती खोटं बोलत असते. प्रिया जी आहे ती म्हणत असते की खरंच मी सांगते बाबा, हे सगळं तिने केलेलंच नाही आहे, उगाच तिला अडकवलं जातं या सगळ्यात, कारण मी माझ्या डोळ्याने सगळं काही घडताना पाहिलेलं आहे, असं देखील ती आता म्हणत असते. तर दुसरीकडे अर्जुन आणि त्याचसोबत जे काही पुरावे अर्जुनने आणलेले असतात त्यामुळे आता कोर्ट या सगळ्याचा विचार करत असतो. परंतु प्रिया ही मनातून खूप जास्त घाबरलेली असते, कारण आता तिचं सगळं भांडं फुटतंय की काय असंच झालेलं असतं. कारण जे पुरावे आता अर्जुन कोर्टात सादर करत असतो ना, ते इतके परफेक्ट असतात ना, ज्यामुळे साक्षीनेच हा खून केला आहे हे सिद्ध होत असतं. तर दुसरीकडे साक्षीसुद्धा घाबरलेली असते आणि ती महिपतला म्हणत असते की प्लीज बाबा काहीतरी करा, नाहीतर मी आज काही वाचत नसते, असं देखील रिक्वेस्ट करत ती आता म्हणत असते. तर आता कोर्टात जे काही पुरावे सादर केलेले असतात त्याबद्दल जज म्हणत असतात की हे जे काही पुरावे आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत त्याबद्दल आम्ही कसून चौकशी करतोच आहेत, पण त्यामध्ये आम्हाला सहजपणे असं दिसते की तर यामध्ये मधुभाऊंचे ठसे आहेत आणि त्याचसोबत साक्षी शिखरे हिचे सुद्धा. त्यावर आता लगेच दामिनी उठून म्हणत असते की याआधी जे काही रिपोर्ट्स दिले गेले होते त्यामध्ये मधुभाऊ यांचेच ठसे होते आणि आता जे काही रिपोर्ट दाखवले जात आहेत कोर्टाला त्यामध्ये साक्षी शिकरे यांचे सुद्धा ठसे आहेत. हे नेमकं चाललंय तरी काय? त्याच वेळेला झटापटीत खरं तर हे सगळा गोंधळ झाला होता, पण या गोंधळामध्ये फक्त मधुभाऊंच्याच हातात पिस्तूल होती हे आता कोर्टामध्ये सिद्ध होत असतं आणि त्यामुळेच आता अर्जुन जो असतो तो म्हणतो की तुम्हाला पुरावा हवा आहे ना, तर थांबा, मी ह्या सगळ्याचा पुरावा देणारी एक व्यक्ती इथे बोलवतो. त्याबरोबर आता पुन्हा एकदा खूप जास्त घाम जो आहे तो आता फुटलेला असतो, तो असणाऱ्या महिपत आणि साक्षीला. ते आता विचार करतात आता अजून कोणता यांच्याकडे पुरावा आहे, म्हणजे आता कोणालाही लोक सादर करणार आहेत. त्याच वेळेला आता अर्जुन म्हणत असतो की ह्या केसचे जे इन्चार्ज आहेत ते म्हणजे इन्स्पेक्टर सरंजामे यांना मी कोर्टात यायची परवानगी मागत आहे. तर आता सरंजामेंना कोर्टात बोलवलं जातं. सरंजामे जेव्हा कोर्टात येत असतात ना, तेव्हा मात्र आता सगळं लक्ष महिपतचं सरंजामेंकडे असतं, कारण त्याला आता कळून चुकलेलं असतं की आपलं आता काही खरं नाही, म्हणजेच आपण आता 12च्या भावात गेलोच म्हणून समजा. आतापर्यंत त्याला असं वाटत होतं की सरंजामे आपल्या बाजूने आहे, पण अचानक सरंजामेने जो काही ट्रॅक बदललेला असतो ना, त्यामुळे महिपत आणि साक्षी हे पूर्णपणे घाबरलेले असतात. आता सरंजामे यांना विचारलं जातं. अर्जुन म्हणतो की मला आता सांगा, तुम्ही आता जे काही पुरावे मला दिलेत ते पुरावे खरे आहेत की खोटेत? तर त्याच वेळेला सरंजामे इन्स्पेक्टर सांगतात की आता जो काही रिपोर्ट कोर्टात दाखवला गेलाय तो 100% खरा आहे आणि आधी जो रिपोर्ट दाखवला गेला होता 2 वर्षापूर्वी तो खोटा आहे. खरं तर तो पुरावा मिस कोर्टात सादर केला होता, पण हे सगळं काही महिपत शिकरे यांच्या सांगण्यावरनं. महिपत शिकरे यांनी मला काही पैसे दिले होते आणि मला कोर्टात तो पुरावा सादर करायला सांगितला होता. मात्र आता महिपतच्या बद्दल जी काही साक्ष दिलेली असते ना, त्यामुळे महिपतसुद्धा या सगळ्यामुळे गोत्यात आलेला असतो. तर इकडे दुसरीकडे साक्षीला आता कळून चुकलेलं असतं, सगळंच संपलं. इतके दिवस ज्या गोष्टीची तिला आशा होती की सरंजामे इन्स्पेक्टर तरी असं काही करणार नाही, पण आता सरंजामे इन्स्पेक्टरने सुद्धा आता साक्ष जी काही बदली केलेली असते ना, त्यामुळे मात्र आता खूप जास्तच सगळं काही चित्र बदलून गेलेलं असतं. त्याच वेळेला आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की बघा, मी तुम्हाला जो काही पुरावा दिला आहे त्यानुसार सरंजामे इन्स्पेक्टर यांनी सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्यामुळे हे कन्फर्म होते की साक्षी शिकरे खुनाच्या रात्री तिथेच होती आणि आता या पिस्तुलावर असणारे ठसे हे सुद्धा आता कन्फर्म सगळं काही सांगून जात आहे. तर देखील अर्जुन आता म्हणतो. त्यावर सायलीला खूप जास्त आनंद होतो आणि सायलीला समजून जातं की आता सगळं काही आपल्या बाजूने होणार आहे. म्हणजेच सायली विचार करते की जे काही आता अर्जुन सरांनी केले ना ते ग्रेट आहे. तर दुसरीकडे मात्र सायली देवी आईचे सुद्धा आभार मानत असते आणि ती देवी आईला म्हणत असते की देवी आई आज तू कमालच केलीस, जे काही झालंय ते एकदम परफेक्ट झालंय. तर दुसरीकडे आता अर्जुन आणि त्याचसोबत दामिनी या दोघांचीही आता 101 भांडणं कोर्टात सुरू असतात. खरं तर अर्जुनने हे सगळं मुद्दामून घडवून आणलेलं असतं, जेणेकरून जी काही दामिनी आहे ती स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल करेल. आणि आता हे असंच झालेलं असतं. दामिनीने चुकून आश्रमात घडलेली घटना सांगितलेली असते आणि ती सांगत असतानाच ती आता म्हणत असते की बघा,
खरं तर ना, जी झटापट झाली होती ती मधुभाऊ आणि त्याचसोबत साक्षीमध्ये झाली होती आणि त्या झटापटीतच ही गोळी झाडली गेली आहे असं देखील आता म्हटलं जातं. त्यावर आता अर्जुनला तेवढीच संधी मिळते. अर्जुन म्हणत असतो की पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड. तर असं म्हटल्यावर आता स्वतःहूनच दामिनीने हे सिद्ध केलेलं असतं की खुनाच्या रात्री तिथे साक्षी शिकरे होती. इतके दिवस साक्षी खोटं बोलत होती, पण आता साक्षी शिकरे ही खुनाच्या रात्री तिथेच होती हे तर आता पुराव्यानिशी सिद्ध झालेलं असतं. त्यामुळे आता खूप जास्त रडकुंडीला जी आहे ती दामिनी आलेली असते, कारण दामिनीने स्वतःच्या तोंडानेच आता हा सगळा गुन्हा कबूल केलेला असतो. त्यामुळे आता तिला माहिती पडलेलं असतं की आपण काय चूक केली आहे. दुसरीकडे साक्षी या सगळ्यामुळे गोत्यात येते. तर आता सुनावणी होत असते आणि तेव्हा सांगितलं जातं की हे जे काही ठसे आहेत याबद्दलचा तपास तर होणारच आहे. त्याचबरोबर आता एक शेवटची संधी तुम्हाला मिळत आहे साक्षी शिकरे हिला खरं सिद्ध करण्याची. म्हणजेच साक्षी शिकरे ही दोषी आहे हे सिद्ध करण्याची तुम्हाला एक संधी देत आहे आणि ही शेवटची असेल असं देखील सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा जज हे देखील म्हणतात की साक्षी शिकरे यांच्यावर संशय तर 100% आहे, पण अजून एक पुरावा, एक संधी तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्ही कोर्टात सादर करा. तेव्हाच कुठे जाऊन कन्फर्म होईल की साक्षी शिकरे यांनी खून केला आहे सिद्ध होईल आणि त्यांना योग्य ती शिक्षा आपण देऊ शकू असं देखील सांगितलं जातं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.